हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ फारच स्पेशल आहे कारण की आज आम्ही चाललो आहे बौद्ध धम्मस्थळांना भेटी देण्यासाठी. आमची पूर्ण फॅमिली निघालेली आहे. जवळपास 6 वाजता आम्ही घरून निघालेलो आहोत आणि प्रवासाला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. जमला एक नंबर समी. इकडे आम्ही पहिल्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. जिथे जिथे आम्हाला बौद्ध धम्मस्थळांना भेटी देण्याचे होते ते हे आमचं पहिलं ठिकाण होतं. तर इथे अतिशय सुंदर असं विहार होतं आणि त्या विहारामध्ये अतिशय सुंदर अशी बुद्धमूर्ती ठेवलेली होती. त्या बुद्धमूर्तीचं पण तुम्हाला मी आता दर्शन देत आहे. ती बुद्धमूर्ती पण तुम्ही बघून घ्या. आणि सोबतच आणखी काही ठिकाणी आहेत जिथे आम्ही गेलेलो आहोत आणि तिथल्या पण बुद्धमूर्ती तुम्हाला दाखवत आहे. बघून घ्या तुम्ही. वंदन कर, वंदन कर.
पाहत झालं हे शूट झालं फोटोशूट आहे. आई इकडं हो, चौकाले पकडून तू येतं बसून काढ फोटो. तिला बाजूला बसते मग फोटो काढ. विधू म्हणा इकडे बाय. ए विधे इकडे पाय बाबा बाई बंधन. हाँ ते राहते चादर ये हो ये ना मम्मी ये फोटो काढते. फोटो घेऊ म्हटलं होतं यांचा. हो ना मग. अरे होत नाही, बंद झालं का काय यानं बटना बाय. अरे डुबडू. अरे 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 सर क्या सल्ला झाला थोडं आईची का उठा पप्पा. या या. A few moments later. आता आम्ही आलो आहो म्युझियमच्या अंदर. पावा असं दिसते. एंट्री केलं. चिचोली. हा वय माझा भाऊ. एखादे पॉपकॉर्न. हे पाहू एवढा मोठा म्युझियम. इथं का वाईट का तू. हाय आता मी चाललो आता म्युझियम मध्ये. मम्मी आई चप्पल नाही पायात, कसं काळे काळे पाय घेऊन मग लोक चप्पल घालून आहे, शूज घालून आहे, किती घाण याच्यात चालत आहे. हे पावा माझा भाऊ समोर 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 चालला हाय. हे पावा तिथे रोक. देख आगे देख. या ओ हे बाई ते लोक आहे. हे पावा त्यानंतर आम्ही चिंचोली येथील म्युझियम पाहण्यासाठी गेलेलो होतो. तिथे बाबासाहेब हयात असताना ज्या वस्तू त्यांनी वापरलेल्या होत्या त्या वस्तू जशाच्या तशा तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत. तिथे आम्हाला व्हिडिओज काढण्याची परमिशन नव्हती, पण काहीच वस्तूंचे मी फोटोज घेतलेले आहेत. ते फोटोज इथे मी अटॅच केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ते फोटोज तुम्ही पाहून घ्या. आणि खरंच खूप सुंदर असं ते म्युझियम आहे. खरंच एकदा तिथे नक्कीच भेट द्यायला हवी. आम्ही आलो चिंचोलीला, पण तिकडे आतमध्ये व्हिडिओ करणं काही हे नव्हतं.
अलाउन होतं म्हणून काय मी व्हिडिओ वगैरे केलेला नाही. सामान वगैरे खूप सुंदर आहे ठेवलेलं. बाबासाहेबांचं सामान जर तुम्हाला पाहायचं असतील नक्की इथे व्हिजिट करा. आणि बघा इकडे नवीन बिल्डिंग तयार होत आहे. हाय कर मग, हाय कर, हाय कर. हे आहे माझी बहीण स्वप्ना. हिला ओळखता का तुम्ही? हिला ओळखता का तुम्ही? आणि हे आहे माझे जावई लहानवाले. हॅलो. हे कोण आहे माहित नाही. रिदू. हाय हॅलो. हे आहे माझी मुलगी. आम्ही यांची गाईड झोपली आहे मस्त. माझी मुलगी आहे विदू. माझी डायरी आहे. चलो हे बघा. आहे का नाही? ओ जी चला आता कुठे जायचं? आता नेक्स्ट दौरा खाना 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 खाएंगे, खाना भूख खाएंगे, लग खाना गई. खाने खाएंगे, भूख लग गई. आहे का नाही? तू पडशील समीर. चला ना उठा ना. हो चला बाय रिदू. चला. त्यानंतर आम्ही दीक्षाभूमी नागपूर येथे आलेलो होतो. दीक्षाभूमीचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती याच्या आधीच अपलोड करण्यात आलेला आहे. तर त्याच्यामुळे मी इथे पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. तर तुम्हाला बघायचं असेल दीक्षाभूमी नागपूर तर ह्याच्या आधीचा जो दीक्षाभूमीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी अपलोड केलेला आहे. कृपया तुम्ही बघून घ्या. वंदन करूया ना. वंदन करूया बस. लावा चपला पटापटा. हे बघ बाबासाहेब. रिदू बाबासाहेब. हो व्हेरी गुड. हां इथूनच वंदन करून घ्यायचं. अंदर नाही जाऊ शकत. फोटो गेले का दोघं जण. त्यानंतर आम्ही ड्रॅगन पॅलेस कामठी येथे आलेलं होतं. ते पण तुम्ही बघून घ्या. तयारी करत आहेत. हाय कर सपनाबाई. सपनाबाई हाय कर. लांचू प्रिन्स समीर जावई हाय करा जी. हाय हॅलो. फ्रेंड आम्ही तुमची ब्लॉग दररोज पाहतो. थँक्यू थँक्यू लाईक पण करतो. थँक्यू थँक्यू. पाच कल्ला केला ठीक पकडून ठेवते आता म्हणला नाही का म्हणून. द्या ना पप्पाजी मी रिकामी येऊ ना. निकालते ना आपकी.
फोन तुझ्याकडे डान काही एक दिवस वाजून कुठून जातो बा हळूहळू लोकांना काय तोय तोय खेळाचे दिवस आहे का बे आता लग्न करायचे दिवस आहे तुझे फक्त एकच खेळलो नाही घेऊन द्या ना पप्पा लो मशीन तरी घेणार हाले आमदार का मागं पाय बंदूक घेऊन यायला लागेल त्यानंतर आम्ही नागलोक इथे गेलेलो होतो. तिथे पण मी व्हिडिओज केलेले नाही आहेत. हे बुद्धमूर्ती अतिशय सुंदर अशी बुद्धमूर्ती आहे आणि ही पाहण्याजोगीच बुद्धमूर्ती इथे ठेवलेली आहेत. मी काही फोटोज इथे अटॅच केलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या आणि प्रत्यक्षात एकदा भेट द्या.